सिंहगड उतरून आलो. जवळजवळ सगळा उतरून झालेला असताना अचानक पावसाची सर आली. म्हणून मी आता इथे थांबलेलो आहे. म्हटलं इथे थांबून दिवसभराचा आढावा घेणारा एक छोटासा व्हिडिओ करून मगच घरी. मध्ये मेटाच्या नंतर मध्ये पाऊस थांबलेला होता म्हणून मी थांबून एक फेसबुक करता पोर्ट्रेट मोड मध्ये व्हिडिओ पण केला, छोटासा, एक 5 मिनिटाचा वगैरे. आणि तो करत असतानाच परत सर यायला लागली. म्हणून मग मी परत ते सगळं आवरलं आणि रेनकोट वगैरे घातला आणि उतरायला लागलो. तो जसा खाली येतोय तसा सर आणखी मोठी मोठी व्हायला लागली. प्रचंड मोठी सर की त्यामुळे मग आता त्या आपल्या इंटरनॅशनल सिंहगड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये बसून तर व्हिडिओ करणं शक्य नाही, कुठेतरी आडोशाला करणं आवश्यक होतं. म्हणून या हॉटेलमध्ये बसून मी हा व्हिडिओ करतोय. तर ते करत असताना पहिला पार्ट मी केला, पण पुढचा करताना मला ते सेटिंग बिटिंग काय करणं का, मी ती मुलं चालली ती मी त्यांना म्हटलं जरा मदत करता का. तर त्यांनी मदत केली. कॅमेरा अँगल वगैरे सगळा नीट सेट केलेला आहे. टेस्ट घेतली, त्याच्यामुळे ऑडिओ रेकॉर्डच होत नव्हता. कशामुळे माहिती नाही, ते पण रेकॉर्ड होत नव्हता. बहुतेक पाणी लागलं असेल ते, त्यामुळे बहुतेक असेल ते. आता बघू, ते नंतर होईल नीट. तर सांगायचं काय, नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर सिंहगडवर जाऊन आलो. सिंहगडवर चढायला, गडावर फिरायला आणि गड उतरून यायला आज अतिशय मजा आली. पावसाळ्यात सिंहगड चढण्याची जी मजा असते आणि पावसाळ्यात सिंहगडवर फिरण्याची जी मजा असते ती आज पुरेपूर अनुभवली. पुरेपूर, पोट भरून. फक्त सकाळी मी वॉर्मिंग अप करत असताना अचानक बरं का, म्हणजे साधारणतः असा 8चा सुमार होता, अचानक सूर्यनारायण प्रकटले. सगळीकडे अशी सूर्याची तेजस्वी किरणं पसरली आणि ते बघून असं भाग हरपलं. आणि बस तेवढ्या क्षणापुरतच परत सगळं अंधार आणि पायथ्यापासूनच पाऊस सुरू झाला. तो मग काय म्हणजे मध्ये मध्ये थांबायचा, तसा जोरदार नव्हता. मेटापर्यंत तसा बारीक बारीक होता, म्हणजे आल्हाददायक सरी होत्या. तो तसा चढत गेलो. मेटाच्या नंतर मात्र जरा तीव्रता वाढली, पावसाचा जोर वाढला. सांगतो, या पावसामध्ये काही वेगळाच अनुभव येतो. पहिली गोष्ट मी जाणवली मला ती म्हणजे अजिबात माणूस दमत नाही. म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये आपण जे दमतो ना, तसं बिलकुल दमत नाही, कारण त्या पावसाच्या गारव्यामुळे. बरं, आता मी अनवाणी चालतो. अनवाणी चालताना, तर सिंहगडवर एवढी वर्ष मी अनवाणी चाललोय म्हणजे माझ्या पायाखालची वाट आहे असं मला वाटत होतं. पण या पावसामुळे मला लक्षात आलं की आज ती सगळी वाट नवीनच झालेली होती. सगळे नवीन खडक, सगळे नवे खडे, म्हणजे खडक जुने होते पण ते लागत नवीन होते. खडे सगळे नवीन बोचत होते. म्हटलं अरे, असे याच्यापूर्वी कधी बोचले नाहीत. टोकं सगळ्यांची धार होती. पाणी असं वाटेवरनं वाहत होतं. तर त्या वाहत्या पाण्याच्या ओघळातनं चालायला तर त्यामुळे थकवा, दमणं असं कुठे जाणवलंच नाही. ते तर असा मजेत वर गेलो. वर जाताना जेवढे जमतील तेवढे फोटो व्हिडिओ वगैरे काढत वर गेलो. आणि वर गेल्यानंतर गडावर म्हणजे ढगातच होतो. म्हणजे मी सिंहगडावर पोचलो नाही, मी ढगात पोचलो. आणि ते सगळे 2-3 तास नुसता ढगात होतो. एकाही ठिकाणी इंटरनेट चालू नव्हतं. त्यामुळे ऑनलाईन कुठेच पेमेंट करावं लागलं नाही आज. पण आश्चर्य म्हणजे ती जी वाट आहे ना, पुणे दरवाजाकडनं तानाजी महाराजांच्या समाधीकडे जाणारी जी वाट आहे, तर तिथे त्या
पाराच्या जवळ मुख्य वाटेवर बसून मी पूर्वी 2-3 व्हिडिओ केलेत. तर तिथे मी इंटरनेट स्पीड चेक केला तर इंटरनेट स्पीड तिथे झकास होता. म्हणजे मला हसू काय आलं की डाउनलोड स्पीडपेक्षा अपलोड स्पीड तिप्पट जास्त होता. तर त्यामुळे तिथे बसून मी एक छोटंसं यूट्यूब लाईव्ह पण करून टाकलं. आणि परत तेवढ्यापुरतं फक्त पाऊस उघडला तर परत पाऊस सुरू झाला. आणि मग काय मग असं जेवलो बिवलो आणि मजेत उतरत आलो. उतरत असताना सुद्धा पाऊस होता. आणि मी उतरायला लागलो तर त्यावेळेला गाडीतनं आलेले लोक मी एक ऑब्झर्व केलंय बरं का, की गाडीतनं असे कपल किंवा फॅमिली येते ना, तर त्याच्यापैकी जो साधारणतः पुरुष असतो तो आपल्या बायकोला किंवा आपल्या फॅमिलीला सांगतो, मुलांना वगैरे, मी आलेलो आहे बरं का या वाटेने गड चढून, ही इथून ही वाट आहे ती, असं सांगतो. तर तसं एकाने सांगितलं. पण तो पुढे काय म्हणाला की तो पावसाळा आहे ना, पावसाळ्यात वाट फार घसरडी असते. पावसाळ्यामध्ये सिंहगडाची वाट अजिबात घसरडी नसते, कारण सिंहगडाची वाट सगळी खडकाळ आहे आणि त्याच्यातनं पाणी सतत वाहत असतं. आणि एवढे लोक पावसाळ्यामध्ये सुद्धा, एवढे लोक, अरे आज किती ग्रुप्स आलेले होते, किती कॉलेजच्या मुलांच्या ट्रिप्स वगैरे आलेल्या होत्या. तर एवढा ट्रॅफिक आहे ना, एवढा ट्रॅफिक आहे की कुठे शेवाळ्या बिवाळ्या साठायला सवडच नाही आहे ती. तर त्यामुळे पावसाळ्यामध्ये उलट स्वच्छ धुवून निघालेलं असतं. आणि जर पाऊस थांबला तर वाऱ्यामुळे वाट पटकन वाहते सुद्धा. तर त्यामुळे पावसाळ्यामध्ये गड चढणं, पर्टिक्युलरली सिंहगड चढणं, घसरणं वगैरे आहे आणि धोक्याचं वगैरे असं अजिबात नाही आहे. तर उलट मला तर पावसाळ्यात उतरायला फार मजा येते. तर माझा एक प्रॉब्लेम आहे की मी चपला घालतो, तर त्यामुळे मला फार जपून पावलं टाकावी लागतात. बूट असल्यानंतर जितक्या बेफिकिरीने उतरता येतं तेवढं मला बेफिकिरीने चालता येत नाही. मी अगदी जपून एक पाऊल टाकून उतरतो, त्यामुळे मला वेळ लागतो तो. आणि दुसरी गोष्ट काय की चप्पल असते ना, तर त्यामुळे प्रत्येक वेळेला जमिनीचा जो स्लोप आहे, वाटेचा जो स्लोप आहे, तो त्याच्यामुळे शरीराचा अँगल ठेवावा लागतो. पण ते नॅचरली होतं, त्याच्याकरता आपल्याला काही विचार वगैरे करून निर्णय घ्यावा लागत नाही, ते ऑटोमॅटिकली होतो. तर उलट माझं असं मत आहे ना की स्वच्छ धुतलेली वाट, उन्हाळ्यामध्ये एक वेळ माती बिती जमा झालेली असते, ती सगळी निघून गेलेली असते, सगळं कोरडी वाटेवर पाणी वाहत असतं, पण माती भीती साठलेलं नसते, चिखल नसतो, घसरणं नसतं. तर त्यामुळे अतिशय मजेत उतरता येतं. त्यामुळे बूट घातलेले तरुण तर असे मजेत उतरतात बरं. त्यांना कॉन्फिडन्स लेव्हल पण त्यांची खूप हाय असते, ती शरीर चपळ असतं, तर ते तर फार एन्जॉय करतात. मला ऑब्व्हियसली कुठल्याही सीझनमध्ये जपूनच पाय टाकावे लागतात, कारण मी चपला घालून येतो. पण मला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. मी म्हणजे अतिशय सहज मला कष्ट होत नाहीत. माझ्या मनावर मी घसरेन पडेन बिडे अशी काही भीती पण नसते. म्हणजे अतिशय सहज मजेत उतरून आलो, तसाच सहज मजेत अनवाणीत चढून आलो आणि वर ढगात फिरलो. आणि सगळ्यात कमाल म्हणजे कलावंतिनीच्या बुरुजावर आज एवढं वारं होतं. मी एकटाच होतो आणि बुरुजावर पण कुणी नव्हतं. तर कलावंतिनीच्या बुरुजावर मला जाता आलं नाही. मी बुरुजापासून काही अंतरावर थांबलो, पण तिथे मला उभं राहणं पण शक्य नव्हतं. शेवटी मी एका टेकाडावर बसलो. काय वारं. तर हे जे वारं आहे, हे जे ढग आहेत, आणि गडावर त्या उंचीवर आपण ढगामध्येच असतो, म्हणजे असा वरून कुठे पाऊस पडत नाही. तिथे काय जाणवतं की चढताना उतरताना वरून पाऊस पडतो, पण सिंहगडावर पाऊस काय असतो, तो
तो म्हणजे असं आपण जाकुझी मध्ये किंवा स्विमिंग पूल मध्ये जसे पाण्यात तरंगत असतो ना, तर तशा प्रकारचा तो पाऊस असतो. फक्त काय होतं, वाऱ्यामुळे त्या पावसाचा आपल्याला सपकारा बसतो. जर वारा नसेल ना, तर आपल्याला असं वाटेल की आपण पाण्यात तरंगतो आहोत. फक्त ते पाणी साठलेलं नसतं ना, तर ते असं वाहतं असतं, म्हणजे ते असं थेंब थेंबाच्या स्वरूपामध्ये असतं. तर तो सिंहगडावरचा जो पाऊस आहे ना, तो काय और आहे. आणि जेव्हा वारा येतो आणि जेव्हा त्या पावसाच्या पा फटकार बसतो, सपकार बसते, त्यावेळेला तर मजा येते. तर आता परत पाऊस वाढणार बरं का. आता हे मी विदाऊट माईक रेकॉर्ड करतो, कारण मगाशी मी सांगितलंय ना, मी ॲपल माईक लावून रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तर ते रेकॉर्ड करेना. तर म्हणून मी आता विदाऊट माईक हे रेकॉर्ड करतो. आणि माझ्या बोलण्यापेक्षा कितीतरी मोठा तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल तर चला मी आता थांबतो आणि जरा तुम्हाला थोडा पाऊस दाखवतो. बघा. ही गडावर जाण्याची वाट. आणि हे समोर आहे ना, तर ते पायथ्याला जे असतं ना, मी ज्याला सिंहगड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम म्हणतो, ते तिथे आहे. आणि ही जी वाट आहे, ही वाट जाण्याची आहे. बघितलं ना, केवढा धोधो पाऊस पडतोय. है ना? आणि हे ते पायथ्याचं हॉटेल आहे, जिथे बसून मी हा व्हिडिओ केलेला आहे. फार मोठं हॉटेल आहे आणि फार सुंदर सारवलेलं वगैरे पण आहे ते. इथे माझं सगळं सामान पडलेलं आहे. इथे बसून मी हा व्हिडिओ केला. चला निघतो आता. तर या राव, पावसाळ्यामध्ये ना निदान एकदा तरी सिंहगडवर या.
कोरडे दिसताय मला, कोरडे दिसताय. पाऊस येतो जातोय, थोडासा येतोय थोडंसं. या 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 या. काका लय वार आहे, पुढं जाऊ नका. अरे ती तर मजा आहे. माझा आर्या पूर्वा श्री. आर्या पूर्वा श्री मराठीमध्ये म्हणतो. धन्यवाद, तुम्ही मदत केली म्हणून हे झालं, नाहीतर माझी मोठी फजिती होण्याची शक्यता.